मामा रे काय करतो, सोड प्लीज, काय चाललंय? मधू बघ, जोपर्यंत या अशा माणसाने मी घराच्या बाहेर काढत नाही ना तोपर्यंत हे घर साफ होणार नाहीये. बोल बोल, का लाज घालवलीस आमची, बोल. मामा अरे मी मुद्दाम नाही केलं यार सगळं. अरे बघा, तुला हौस आहे का आम्हाला असं सरकशीत जोकर करायची? एवढा साधा सरळ मुलगा तो, आणि ह्याने आम्हाला काय सांगितलं, त्याच्यासमोर फॉरवर्ड होऊन जा. वा वा वा. फॉरवर्ड? अरे हे बॅकवर्ड करून टाकलंस रे आम्हाला काय सांगितलं? युद्ध पातळीवर प्रयत्न करा, एकही चूक व्हायला नको. अरे घोड चूक कशी केलीस आमच्या बाबतीत तू? मामा मी जे काही केलं ते नुपूरच्या लग्नासाठी केलं, तुम्हाला माहिती ना, सोड प्लीज. अरे मग त्यापेक्षा लग्न केलं असं नुपूरशी, तर ही वेळ आली नसती ना तुझ्यावरही आणि आमच्यावरही. मामा प्लीज जरा सोड ना. अरे एवढा मोठा गंभीर विषय असा सोडून देऊ? अरे मामा कॉलर सोड म्हणते मी, सोड प्लीज प्लीज प्लीज. मग आता काय करू मी? त्या मुलाला सगळं जाऊन खरं खरं सांगून टाकू? हो सांगून दे. चल काय सांगू दे काय? यामुळे नुपूरचं लग्न मोडेल, जरा विचार करा प्लीज. हे बघा, आता ना तुमचं आडनाव पिंगळे नसून देशपांडे हे ते कळायला नको तिकडे, कळलं का? नाहीतर तो मुलगा निघून जाईल. यार तू तरी समजाव यांना प्लीज. वहिनी मी काय म्हणतो वहिनी, ए तू निघून जा. मामा जा देवटिया. मामा आडनावाची मस्करी नाही. देवट्या देशपांडेना पिंगळे केलंस ना, मग तू देवट्या निघत्या. निघ आता. बासाहेब पिंगळे. बासाहेब. हो आजी. हा तुमच्याशी बोलतोय मी. बोल बोल. नाही म्हटलं, तुमचं वय पाहता तुमचं कौतुक करायला पाहिजे. हो ना, आता ना तुला आता सगळं सांगूनच टाकते. सिद्धू सिद्धू हळू हळू. सिद्धू काय वेळा सांगायचा जिन्यावरून उतरताना जरा हळू उतरत जा म्हणून. आमच्याच घरात येऊन मला कसली आठवण करून देताय पिंगळे आजी? हो तुम्ही बाहेरच्या ना, आणि मी एकटीच घरातली. ऐका ना, नुपूर. हा ती तयार होते. एवढा वेळ? अरे खरं तर तिने आत्ताच तयारी करायला घेतली, म्हणजे घरातली कामं आटपून साफसफाई करून तयारी करायला बिचारीला वेळ झालाय रे थोडासा. हो काहीच हरकत नाहीये, म्हणजे घरातलीच कामं करत होती ना, मग तशीच आली असती तर चाललं असतं. हा हो रे, पण अरे पण तुझी आणि यांची ओळख आहे का रे? हो, ह्या पिंगळ्यांच्या आई ना. हो, या शेजारच्या, आणि मी घरातली पिंगळे आजी. हो हो. पण तुम्ही हे जे काय केलंय ना ते मस्त आहे. अहो नाही हो, मी यांना सांगणार होतो की त्यांना ह्याच्यापेक्षा एक नऊवारी जास्त चांगली दिसली असती. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.